सबस्क्राईब करा महानुभाव प्रतितीपंथ चॅनलला व बेल बटन अवश्य दाबा लेटेस्ट नोटिफिकेशन प्राप्त करण्यासाठी। दंडवत प्रणाम। जय श्री कृष्ण। मी ईश्वर आनंदमुनी अमृते तुम्हा सर्वांचं स्वागत करतो महानुभाव प्रतिपंथ या युट्यूब चॅनलमध्ये। आज आपण पंडित विश्वनाथ बास बाळापूरकर यांच्या काव्यातून अन्यथा ज्ञानाविषयी त्यांचं अजून काय मत आहे ते पाहणार आहोत। कालच्या ज्ञान सत्रामध्ये आपण अन्यथा ज्ञानाच्या संदर्भातीलच ओव्या पाहिल्या आणि त्या संदर्भामध्ये विवेचन करत असताना मी कालच्या ज्ञान सत्रामध्ये एक प्रश्न विचारला आणि काल मी बोललो होतो की जे कोणी या प्रश्नाचं उत्तर देतील त्यांचं नाव मी पोथीमध्ये सांगणार आहे। ज्यांनी बरोबर उत्तर दिलीत अशा व्यक्तींचे फक्त नावे येतील। तर कालच्या ज्ञान सत्रातील कोणता प्रश्न होता, त्या प्रश्नाचं बरोबर उत्तर काय होतं आणि कुणी कुणी त्या प्रश्नाचं उत्तर बरोबर दिलं हे सर्व आपण व्हिडिओच्या शेवटी पाहणारच आहोत। आणि आजच्या या ज्ञान सत्रामध्ये जे काही विवेचन असणार आहे, जे काही आपण ओव्यांचं अध्ययन करणार आहोत, त्या ओव्यांमधून मी तुम्हाला प्रश्न विचारणार आहे आणि त्या प्रश्नाचं उत्तर तुम्हा सर्वांना आलं पाहिजे। आणि म्हणून पोथी ध्यान देऊन पहा, पोथी लक्ष देऊन ऐका, नाहीतर काम इकडे चालू आहे आणि पोथी ऐकणं चालू आहे, मोबाईल लावून दिलेला आहे, असं केल्याने तत्वज्ञान लक्षात राहत नाही। हे लक्षात असू द्या। ही काय कथा सांगत नाही मी तुम्हाला। जसं लीळा चरित्रामध्ये स्वामींच्या घडलेल्या लीळा मी सांगायचो, तुम्हाला लगेच लक्षात यायचं, तसं नाही हे। कारण यामध्ये गुह्य तत्वज्ञान आहे। त्यामुळं ध्यान देऊन जर पोथी ऐकली तरच तुम्हाला ते ज्ञान लक्षात राहील आणि मी जे प्रश्न विचारणार आहे व्हिडिओच्या अंती त्या प्रश्नाचं उत्तरही तुम्हाला व्यवस्थित येईल। तर अन्यथा ज्ञानाविषयी कवी आपल्याला काय सांगतात पुढं पाहूया। तर जास्त उशीर न करता चला तर आजच्या ज्ञान सत्राला आरंभ करूया। दंडवत हो। मी ईश्वर आनंदमुनी अमृते महानुभाव आपल्या सर्वांचं स्वागत करतो आजच्या या ज्ञान प्रबोधाच्या मालिकेमध्ये। ज्ञान प्रबोध ओवी क्रमांक 556। ऐसे अर्जुना प्रति देवे बोलिले यथार्थ भावे, या लागी अव्यक्त कदा नव्हे सामर्थ्ये व्यक्त। ह्या ज्ञान प्रबोधाचे व्हिडिओ तुम्हाला जर आवडत असतील तर तुमच्याकडे जे काही व्हॉट्सअप ग्रुप आहेत त्यामध्ये ते शेअर करा आणि तुमच्या भागामध्ये जे काही व्हॉट्सअप ग्रुप असतील त्यामध्ये जर तुम्हाला ह्या लिंक पाहिजे असतील तर तुम्ही मला व्हॉट्सअप ग्रुपला ऍड करू शकता। माझा नंबर चॅनलवर आहेच। तर ऍड केल्यानंतर मी दररोज त्या ग्रुपला या पोथीच्या लिंक टाकत राहील। तर आजच्या ज्ञान सत्रामध्ये कवी आपल्याला म्हणतात की द्वापर युगामध्ये अर्जुनाला देवांनी सांगितलं, श्रीकृष्ण भगवंतांनी निरूपण केलं। काय निरूपण केलं? बोलिले यथार्थ भावे, यथार्थ निरूपण केलं। यालागी अव्यक्त कदा नव्हे सामर्थ्य व्यक्त। आता यामध्ये अर्थ हा फार गुह्य आहे। ओवी सरळ सरळ दिसते आपल्याला आणि जर सरळ सरळ अर्थ केला तर योग्य अर्थ लागत नाही। या लागी अव्यक्त कदा नव्हे, अर्थ काय होतो की अव्यक्त परमेश्वर कदा नव्हे, म्हणजे अव्यक्तमंत जे परमेश्वर आहेत ते कदा नव्हे म्हणजे कधीच होत नाहीत। काय होत नाहीत? सामर्थ्य व्यक्त, सामर्थ्याने व्यक्त ते कधीच होत नाही असा अर्थ होतो।
मग आता मानव पंथाचं जर तत्वज्ञान पाहिलं आपण, तर त्या तत्वज्ञानाला हे सिद्धांत बाधक ठरतात, या ओवीमध्ये जे सांगितलं. म्हणून या ओवीचा नेमका सिद्धांती अर्थ काय आहे, तर कवी आपल्याला सांगत आहेत, यालागी अव्यक्त कदा नव्हे. म्हणजे काय, जे परमेश्वर अव्यक्त आहेत ते सदोदित अव्यक्तच राहतील ऐसे नव्हे, म्हणजे असं कधीही होत नाही. मग काय होते, जर असे परमेश्वर अव्यक्त म्हणत आहेत आणि तसेच अव्यक्त राहतात असं तर नाही, असं घडत नाही असं तुम्ही सांगताय, मग करतात तरी काय ते, सामर्थ्ये व्यक्त. म्हणजे सर्व शक्तिमान असा जो परमेश्वर आहे तो स्वतःच्या सामर्थ्यानिशी या कर्मभूमीमध्ये व्यक्त होतात आणि जीवोद्धरणाचं कार्य करतात. हा सिद्धांती अर्थ आहे या ओवीचा. मग भगवंत अवतार घेतात, तर ते अवतार घेण्याची प्रक्रिया कशी आहे, कशी रचना लावलेली आहे अवताराची, ते सांगतात. जो अवतरतीये वेळे नरगे प्रपंचाची खोळे, प्रकृती माझी असोनी न मैळे गुणधर्मी तियेसा. जो अवतरतीये वेळे, ज्या वेळेस भगवंत इथे कर्मभूमीमध्ये अवतार घेतात, नरगे प्रपंचाची खोळे, याचे पण दोन अर्थ लागतात. म्हणजे प्रपंचाच्या खोळीमध्ये ते रिगतच नाहीत. जसं म्हणतात, श्री दत्तात्रेय महाराज इथे अवतरले, तर काही महानुभावांच्या मते असं म्हणतात की श्री दत्तात्रेय महाराजांनी डायरेक्ट हातामध्ये अवतार घेतला. एका आरतीमध्ये आलेला आहे, आत्रिरमणांजोळी सुख भरता, व्यक्तला बद्रीनगर वरुता. असं आरतीमध्ये एका कवीने केलेलं आहे काव्य. तर ते काही उगच केलेलं आहे का, काहीतरी सिद्धांत आहेत, काही महानुभावांचे मत तसे आहेत आणि म्हणून ते तसं काव्य तयार करण्यात आलं. म्हणजेच काय अर्थ झाला, सरळ जे अनुसया माता आहे, आत्री रमणांजोळी सुख भरता, आत्री ऋषीची जे काही पत्नी आहे, आत्री ऋषी ज्यांच्या सोबत रमण करायचे, असे त्या अनुसया माता आत्री रमणांजोळी सुख भरता, असा वाक्य आहे. त्याचा अर्थ सांगत आहे मी तुम्हाला. तर अत्री ऋषीची जे काही धर्मपत्नी आहे म्हणजे अनुसया माता आहेत, अनुसया मातेच्या सरळ श्रीकरामध्ये अवतार घेतलेला आहे. हे कशामुळे सांगितलं, कारण कवी काय म्हणतात की नरगे प्रपंचाची खोळे, म्हणजे जे मातेची खोळ आहे त्या खोळेमध्ये ते जातच नाहीत, गर्भाच्या पिशवीमध्ये अवतारच घेत नाहीत. हा अर्थ इथे अभिप्रेत आहे कवींना. नरगे प्रपंचाची खोळे हाही एक सिद्धांत आहे, तुम्हाला माहिती असावं म्हणून सांगतोय. हे असं गुह्य तत्वज्ञान जर ऐकायचं म्हटलं तर तुम्हाला आश्रमात जाऊन राहावं लागेल. पूर्वीच्या काळामध्ये आश्रमामध्ये पण व्यवस्था नव्हती व्यवस्थित. दुपारची भाजी, दुपारचं वरण, संध्याकाळी पाणी टाकून गरम करून जसं आलं तसं खावं लागायचं. वाळलेले कोरके खावे लागायचे चटणी बरोबर. त्यावेळेस आश्रमामध्ये अध्ययन व्हायचं, एवढे कष्ट सहन करावे लागायचे. त्यावेळेस असा यथार्थ अभ्यास करता यायचा. आता हल्ली तर तसे काही दिवस राहिले नाही. जिकडे तिकडे भरपूर काही देवाच्या कृपेने आहे, तसं तर काही त्रास घेण्याची, कष्ट घेण्याची तर काय तशी वेळ राहिलेली नाही. पण आपल्या वास्तविक मंडळींना घर बार सगळं सोडून आश्रमात जाऊन राहणं होईल का, नाही होणार. आणि म्हणून जे काही असं सखोल ज्ञान आहे, गर्भित अर्थ आहेत, ते मी कधीही सोडत नाही. जाऊ द्या, अवघड आहे, कशाला सांगायचं, चला पुढं, असं मी कधीही करत नाही. जे आहे ते यथार्थपणे
मी तुमच्या समोर मांडत असतो, ते तुम्हाला ज्ञान मिळावं हे माझे प्रयत्न असतात. आणि म्हणून मी कोणताही शब्द न सोडता प्रत्येक शब्दाचा, प्रत्येक खांडणीचा, प्रत्येक ओवीचा अर्थ करून पुढे चालत असतो. म्हणून सर्व वासनिक मंडळींना विनंती की तुम्हाला जर गुह्याती गुह्य तत्वज्ञान ऐकायची इच्छा असेल तर ते फक्त आपल्या या महानुभाव प्रतितीपंथ चॅनलवर तुम्हाला ऐकायला मिळेल. आणि म्हणून व्हिडिओ एकदा चालू झाल्यानंतर शेवटपर्यंत व्हिडिओ पाहत जा, व्हिडिओला लाईक करत जा आणि जास्तीत जास्त वासनिक मंडळीपर्यंत शेअर करत जा, म्हणजे या धर्म कार्यामध्ये तुमचाही हातभार लागेल. तर कवी म्हणतात, नर गे प्रपंचाची खोळे. हा झाला एक अर्थ, सिद्धांती अर्थ सांगितला. मग आता व्युत्पत्तीचा अर्थ जर पाहायला गेलं तर भरपूर काही अर्थ लागतात. प्रकृती माझी असोनी न मैळे गुणधर्मी तेचा. व्युत्पत्तीचे अर्थ कसे आहेत ते पुढे येणारच आहेत, ते पण मी तुम्हाला व्यवस्थित सांगणार आहे. परंतु या ओळीमध्ये तरी जेवढा मी अर्थ सांगितला तो लक्षात ठेवा आणि विसरू नका. तर आता पुढची खांडणी कवी म्हणतात की प्रकृती माझी असोनी न मैळे. भगवंत या प्रकृतीमध्येच असतात. हे जी काही प्रकृती आहे, हा जो काही प्रपंच आहे, यामध्येच तर असतात. या प्रपंचामध्ये राहूनच तर अवतार कार्य करतात. पण इथे असून सुद्धा न मैळे जे काही गुणधर्म आहेत या प्रकृतीचे, या संसाराचे, या पाच भूत आणि तिन्ही गुणांचे जे काही त्यांचे गुण आहेत, धर्म आहेत, त्या गुणधर्मीतेचा हे भगवंत म्हणजे ईश्वराचं जे व्यक्त स्वरूप आहे ते कधीही मैळत नाही, मलिन होत नाही. अशी महिमा आहे भगवंताची. निज प्रकृती ते अधिष्ठुनी आपुलिया माया करुणी अवतरे परतिये चेणी कायसेनी लिंपेणा. निज प्रकृती ते अधिष्ठुनी. जे काही निज प्रकृती, निज म्हणजे देवाची स्वतःची जी प्रकृती म्हणजेच माया, तिला अधिष्ठुनी म्हणजे तिथे अवतार घेऊन. आता तिथे अवतार कसे घेतात भगवंत? आपण ब्रह्मविद्येमध्ये तत्व ऐकलेच असतील की देव सांगतात, सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी सूत्रपाठामध्ये सांगतात की भगवंत ज्या वेळेस अवतार घेतात त्यावेळेस काय करतात, तर सृष्टीमध्ये परमेश्वर अवतरती मनुष्य वेशधार्य होती, मायापूर धार्य होती. माया निर्मितम पुरम मायापुरम. माया घटाकारे आकारे ओते नखचर्म रोमादी करुणी शुद्ध चैतन्याची. ते इथे जे तत्वज्ञान सांगितलं ते तत्वज्ञान कवींना इथे अभिप्रेत आहे. माया घटाकारे आकारे, ज्याप्रमाणे एखादा घट आकारला जातो त्याप्रमाणे परमेश्वराचं जे शरीर आहे म्हणजेच जे मायापूर आहे ते मायापूर कोण तयार करते? जे जड माया आहे. ती जड माया तिथे नटते, जड माया तिथे नटते पुराच्या आकाराची, म्हणजे जे माणसाचं शरीर आहे या आकाराचं तिथं ते पूर तयार केलं जड मायाने. तिथे जड माया नटलेली आहे, हे लक्षात ठेवा. तीन माया, जड, अजड, चिजड, मायापुराचा ठाई. तर आता जड मायाचं सांगितलं. जड माया ही काय झाली? त्या घटाकारे आकारे तिथं आकारलेली आहे, म्हणजे मायापुराचा आकार तिने घेतला. माया घटाकारे आकार, हे जड माया. आता जी अजड माया आहे, अजड माया तिथे ओते, म्हणजे दशवायू, दश इंद्रिय रूपाचं कार्य जे आहे, दशवायू आणि दश इंद्रिय हे जे आहेत हे तिथं अजड माया नटली त्या ठिकाणी. म्हणजे दशवायू दश इंद्रिय रूपी अजड माया झाली तिथे. आणि राहिली चिज्जड माया.
चिज्जड माया काय करते? चिज्जड माया चातुष्ट प्रदेशी नटते. तर असे ते मायेचे कार्य आहे मायापुराच्या ठिकाणी. अशी ते असं ते जे मायापूर तयार झालेलं आहे ते शुद्ध चैतन्याची ते म्हटलेलं आहे. शुद्ध चैतन्याचं आहे, तिथे कशाचीही भेसळ नाही असं भगवंतांनी आपल्याला सांगितलेलं आहे. आपल्या माये करून म्हणजे स्वतःच्या त्या सेविकेला मायेला आज्ञा केली आणि मायेने हे सर्व तयार केलं. अवतरे परतीये चेनी काय सेन न लिंपे. तिथे तर अवतार घेतात भगवंत, परंतु कशानेच लिंपायमान होत नाहीत. त्या मायेचे गुणधर्म हावी होतील ईश्वर अवतारावर. माया म्हणजे काय? माविक भाव एवं कापट्टे भाव बोलतो आपण, बरोबर की नाही? तर तसा तो जो कपटी भाव आहे मायेचा, तो कपटी भाव परमेश्वरावर काहीही परिणाम करत नाही. आता इथे बरेच काही वेगळे वेगळे अर्थ लागतात. इथे प्रकृती जो शब्द आलेला आहे, त्या प्रकृतीच्या ठिकाणी इथे जर व्युत्पत्तीचा अर्थ लावतो म्हटलं, जर व्युत्पत्तीचा अर्थ लावतो म्हटलं तर वेगळा अर्थही लागतो. जसं प्रकृती भगवंताची म्हणजे भगवंताच्या ठिकाणी जे गुण आहेत, दयामया कृपा करुणा, तर असा अर्थ इथे आपल्याला लावता येईल की श्रेष्ठ अशा कृपा गुणाला वश होऊन भगवंत इथे अवतार घेतात, असाही अर्थ इथं होऊ शकतो. तर असे भगवंत अवतार घेतात आणि या मायापुरामध्ये अवतरल्यानंतर मायेचे काहीही परिणाम त्या ईश्वर अवतारावर होत नाहीत. आणि मग स्वतः भगवंत ते मायापूर चालवतात. देशोदेशी गावो गावी वाडो वाडी भगवंत फिरतात अधिकारी जीवांना शोधण्यासाठी. आणि जिथे अधिकारी जीव भेटले तिथेच देव रममान होतात आणि त्या अधिकारी जीवाला घडवणे, मढवणे, अयोग्यतेचा नाश करणे, हे असं एक अलौकिक कार्य भगवंत चालवतात या मायापुराच्या माध्यमातून. तिये सुधे मूर्ती आकारी नातळे न विटाळे जरी तरी अविद्येचे नी प्रपंच कुपरी स्वरूप पावेल काही. तिये सुधे मूर्ती आकारी नातळे न विटाळे जरी. त्या शुद्ध अशा मायापुरामध्ये भगवंत अवतीर्ण होतात, अवतार घेतात. तिथे अवतरून नातळे न विटाळे, कोणाच्याही हाताला भगवंत लागत नाहीत. म्हणजे जे काही दोष आहेत ते दोष त्यांच्यावर प्रादुर्भाव करू शकत नाहीत. नातळे न विटाळे, त्यांना विंटाळ होत नाही. त्या दोषांचा जे काही प्रपंचाचे गुण आहेत त्यांचा काही विंटाळ होत नाही ईश्वर अवताराला. तरी अविद्येचे प्रपंच कुपरी स्वरूप पावेल काही. पण अविद्येचे प्रपंच, जे अविद्येमुळे हा जो प्रपंच इथे तयार झाला कुपरी म्हणजे वाईट असा प्रपंच, जो घाणेरडा प्रपंच आहे, तिथे स्वरूप पावेल काही. तिथे कशाला ईश्वराचं स्वरूप जाईल? तिथे स्वरूप जाणार नाही. तिथे भगवंत वाईट अशा घाणेरड्या प्रपंचामध्ये भगवंत कधीही अवतार घेणार नाहीत. मसकाचा पाखवारा जरी आंदोळी अगाधा सागरा तरी अविक्रिया आनंद गंभीरा अविद्या विकरवी. घाणेरड्या ठिकाणी भगवंत तर जातच नाही. जसं मी मागच्या ज्ञानसत्रामध्ये सांगितलं, जसं सर्व लोक म्हणतात सर्व विष्णुमयम जगत सर्वम खलविदम ब्रह्म, सर्वीकडे ब्रह्म नटलेला आहे. मग नालीतल्या आळ्या असो किंवा एखादं कृमी कीटक असो, तिथे भगवंत नटलेले आहेत, ब्रह्म नटलेले आहेत, असं अन्यथा ज्ञानी लोक म्हणतात. तर अशा घाणेरड्या ठिकाणी, कुपरी वाईट ठिकाणी, अशा प्रपंचामध्ये खरंच देव अवतार घेतील का नाही घेणार, असं आपल्याला मागच्या विमध्ये पण पुन्हा कवींनी सांगितलं. आता पुढच्या विमध्ये सांगतात कवी की मसकाचा पाखवारा. मसक म्हणजे काय?
मच्छर, त्या मच्छराच्या पाख म्हणजे पंखाच्या, वारा म्हणजे वाऱ्याने, त्या मच्छराच्या पंखाच्या वाऱ्याने जरी आंदोळी अगाधा सागरा, जर अगाध अशा सागरामध्ये लाटा निर्माण झाल्या, सागर आंदोळल्या गेला, कोणामुळे? मच्छराच्या पंखांमुळे जर सागर आंदोळल्या गेला, मोठ्या मोठ्या लाटा निर्माण झाल्या तिथे, तर अविक्रियू आनंद गंभीरा, जे अविक्रियू असे परब्रह्म भगवंत आहेत, ईश्वर आहेत, असे ते आनंद आणि गंभीर आहेत, अविक्रियू आहेत आणि गंभीरही आहेत आणि आनंदाने भरलेलेही आहेत, असे ते भगवंत, असं म्हणावं लागेल या भगवंताला अविद्येने विकरवलेलं आहे, जर मच्छराच्या पंखाने समुद्रामध्ये लाटा निर्माण होत असतील तर. म्हणजे याचा अर्थ काय झाला? मच्छराने कितीही पंख हलवले, पंख राहतातच किती त्या मच्छराचे बारीक बारीक, त्याने कितीही जोरात पंख हलवू द्या, सागरामध्ये समुद्रामध्ये लाटा निर्माण होतील का? त्याच्या हवेने नाही होणार. त्याप्रमाणे प्रपंचाने कितीही प्रयत्न केला, अविद्येने कितीही प्रयत्न केला, तरीही ते अविद्या, तो प्रपंच भगवंताला विकरवू शकत नाही, विकार निर्माण करू शकत नाही. कारण ते भगवंत कसे आहेत? अविक्रियू आनंद गंभीर असे ते भगवंत आहेत, म्हणून ते कधीही विकरल्या जाणार नाहीत. चुळा एका ताकाचे निसंचारे, क्षीराब्दी दध्याकारे मुरे, तरी अविद्या ब्रह्मसाचो कारे, प्रपंचू परिणामे. या ओवीमध्ये कवी आपल्याला पुन्हा भगवंत कसे अविक्रियू आहेत ते सांगण्याचा प्रयत्न करतात. कवी काय म्हणतात? चूळ एका ताकाचे निसंचारे, चूळभर ताक आहे, म्हणजे 50 मिली धरा, 60 मिली, 60 मिली ताक, त्या ताकाला काय केलं? क्षीराब्दीमध्ये टाकलं, म्हणजे दुधाचा सागर आहे. क्षीराब्दी म्हणजे काय? क्षीर म्हणजे दूध, त्याची अब्दी म्हणजे सागर. तर कवींना इथे आपल्याला काय सांगायचं आहे की चुळभर ताकाने जर क्षीराब्दी हे मुरे, म्हणजे काय? आता तुम्हा सर्वांना माहितीच असेल, दुधामध्ये ताक पडलं काय आणि दही पडलं काय, दुधाचं काय होते? दुधाचं दही होते घट्ट, बरोबर की नाही? तर कवींना इथे म्हणायचं, जर दुधाचा सागर असेल, आता बघा जे तुलना केलेली आहे ती बघा, आणि हाच प्रश्न समजून घ्या की कवी म्हणत आहेत दुधाचा सागर आहे आणि त्या सागरामध्ये 50 ml ताक पडलं, 100 ml धरा, जे काही एका चूळ मध्ये मावते, तर 50 ml धरा, 100 ml, तर दुधाचा समुद्र आहे आणि त्याच्यामध्ये 100 ml ताक पडलं. मग आता त्या दुधाचा जे सागर आहे, त्या दुधाच्या सागराचं दही होईल का? आणि जर त्या पूर्ण समुद्राचं दही होत असेल, तरी अविद्या ब्रह्मसाचोकारे प्रपंच परिणामे. मग जे अविद्या, अज्ञान, अन्यथा ज्ञानी हे जे लोक आहेत, यांच्या म्हणण्यानुसार प्रपंच सर्वीकडे विस्तारलेला, जसं बोलतात त्या प्रपंचामध्ये भगवंतच विस्तारलेला आहे बोलतात, तर ते मी सत्य मानेल असं कवी म्हणतात. जर एवढूशा ताकाने जर दुधाचा समुद्र दहीमध्ये परिवर्तित होत असेल, तर मी असं म्हणेल की भगवंत पण तिथे सर्वीकडे विस्तारलेले आहेत, असं मी म्हणेल, असं कवी म्हणतात. जर समुद्र दुधाचा दह्यामध्ये रूपांतरित होत असेल, तर मी असं मानेल की सर्वीकडे ब्रह्म नटलेला आहे.
ना तरी अपमुरे होये दूध तेवी इच्छा अंगीकारे वस्तुबद्ध तरी नित्यमुक्त शाश्वत सुध ते काही बोलो नाही. आता कवी पुन्हा दुधाचं उदाहरण देतात. ना तरी अपमुरे होये दूध तेवी इच्छांगीकारे वस्तुबद्ध. कवी इथे आपल्याला सांगतात की एखाद्या वेळेस दूध आपोआपच घट्ट होते. जसं एकदम नवीनच गाय विलेली आहे तर तिचं दूध घट्ट असते, तिला तसंच ठेवलं त्या दुधाला तर ते दूध आपोआप घट्ट होते जास्त. तर एखाद्या वेळेस तसंही होते, दूधच असते शेवटी ते पण घट्ट होते. तेवी इच्छा अंगीकारे वस्तुबद्ध. तसं एखाद्या वेळेस परमेश्वर स्वतःच्या इच्छेचा अंगीकार करून स्वतःच बद्ध होतात. तरी नित्यमुक्त शाश्वत सुद्ध. तर मग नित्य मुक्त शाश्वत शाश्वत असं ते जे भगवंत आहेत त्यांचं पद जे आहे ते काही बोलो नाही. मग तसं आपल्याला बोलता येणार नाही का? ना बोलता येणार. प्रश्नार्थक चिन्ह आहे तिथे. असं बोलू नये का? ना बोलू ये असा अर्थ धरायचा आहे आपल्याला इथे. आणि कोणी अर्थ सिद्धी लागी समळता वेठवणी अंगी परमाणु रूपे जगी जडपण धरिले. आणि कोणी अर्थसिद्धी लागी. आणि कोणीतरी लोक असे आहेत जे स्वतःची अर्थसिद्धी व्हावी, स्वतःला अर्थ प्राप्त व्हावा यासाठी समळता वेठवणी अंगी. यासाठी काय करतात? समळता जी आहे त्या समळतेला अंगी वेठतात. म्हणजे जे काही संसारी लोक आहेत ज्यांना पैशाची कमाई करायची आहे, अर्थसिद्धी लागी अर्थार्जन करण्यासाठी ते कोणतेही कार्य करायला बसले आणि जडमुडही व्हायला तयार आहेत. परमाणु रूपे जगी जडपण धरिले. तर असं जडपणा धरून स्वतःला अर्थसिद्धी म्हणजे पैशाची कमाई करून घेणारेही लोक आहेत. जे कैवल्य रूप केवळ निप्रपंच चोखाळ ते प्रपंच आतले किडाळ हे घडे केवी. आता ज्यांनी पैशाची कमाई केली त्यांना परमेश्वर होणार आहे का? पैसा कमाईसाठी लोक कोण्याही थराला जातात, काहीही करतात. ते कोण्या थराला जाते काही सांगता येत नाही. आता ते आपण वर्तमानपत्रामध्ये पाहतोच पैशासाठी लोक काय काय करत नाहीत. कोणाचा जीव घेणं काय आणि अजून काय काय करणार नाहीत. आता जीव घेणं म्हणजे हीच पराकोटीची सीमा गाठली यांनी. जीव घेतात लोक पैशासाठी एकूण एकाचा. तर जडमूड होऊन पडणं, एखाद्याचं सोंग घेणं हे तर सहज करू शकतात लोक. तर या पुढच्या ओळीमध्ये कवी आपल्याला काय सांगतात? जे कैवल्य रूप केवळ नि प्रपंच चोखाळ ते प्रपंच आतले किडाळ हे घडे केवी. जे कैवल्य रूप केवळ, जे केवळ असं ईश्वर स्वरूप आहे कैवल्याचं, ते निप्रपंच चोखाळ तिथे कोण्याही प्रकारचा प्रपंच नाही, असं निप्रपंच आहे. मग निप्रपंच आहे पण काही मलिन असेल का? म्हणून म्हणतात नाही, मलिन नाही. चोखाळ म्हणजे एकदम चौखट आहे, शुद्ध आहे, काही त्या ईश्वर स्वरूपाला डाग लागलेला नाही. ते प्रपंचातले किडाळ हे घडे केवी. किडाळ असा जो प्रपंच आहे, किडळ प्रपंच जो इथे नटलेला आहे, 5 भूत 3 गुणाचा जो प्रपंच आहे इथे तयार झालेला, या प्रपंचामध्ये आतले म्हणजे या प्रपंचाच्या मध्ये भगवंत अवतार घेतील हे घडे केवी. म्हणजे हे असं कधीच घडणार नाही.
या तव ब्रह्म परिणामो बोलता गती नाही अद्वैता परसोहम भाव समता काई कीजे. या तव ब्रह्म परिणामो बोलता गती नाही अद्वैता. गती नाही अद्वैता म्हणजे जे बुद्धीची गती असते ती गती तिथं थांबलेली आहे, ती गती संपली त्याची. गती नाही अद्वैता म्हणजे ज्यावेळेस असे सिद्धांत समोर ठेवले की अद्वैतवाद्यांची जे बुद्धीची गती आहे ती कुंठते, बुद्धी चालत नाही. पर सोहम भाव समता काय की जे. पण हे लोक काय म्हणतात, बरं ठीक आहे प्रपंचाच्या ठिकाणी नाही परमेश्वर, पण हे काय म्हणतील मग अद्वैतवादी लोक, मी ब्रह्म आहे, अहम ब्रह्मास्मी. काय म्हणतील, अहम ब्रह्मास्मी म्हणजे मीच ब्रह्म आहे. मग आता असे जे वेडे लोक झोपेचं सोंग घेत आहेत, सर्व सिद्धांत खोडून जरी काढले तरी पण आता हे झोपेचं सोंग घेत आहेत. एखादा झोपलेला व्यक्ती आहे त्याला आपण उठवू शकतो, परंतु जो व्यक्ती झोपेचं सोंग घेतो त्याला कितीही उठवलं तरी तो काय उठत नाही, कारण तो सोंग घेत आहे, नाटक करत आहे, उठणारच नाही तो. तसं हे जे अद्वैतवादी लोक आहेत, सर्व विष्णुमयम जगत म्हणणारे, सर्व खलविदम ब्रह्म म्हणणारे, हे लोक झोपेचं सोंग घेतात असे तत्व समोर मांडले की. आणि मग काय म्हणतील, ठीक आहे तुम्ही प्रपंचामध्ये ईश्वर नाही म्हणालात, काही हरकत नाही, पण सोहम म्हणजे ब्रह्म तर मी आहे, आम्ही समान बघतो, सर्व जीव ते ब्रह्म आहेत. मग आता असे जर लोक म्हणायला लागले, मग आता आपण काय की जे, आपण काय करणार आहोत बरं अशा लोकांना? काही करू शकत नाही. त्यासाठी पालथ्या घागरीवर पाणी घालायचं नाही, आपला आपला देवदेव करायचा. जिज्ञासू एखादा समोर आलाच, जिज्ञासा केली, त्याला चार गोष्टी सांगायच्या. आणि कोणाला अशा अद्वैतवाद्याला चार गोष्टी सांगल्यानंतर जर तो असं झोपेचं सोंग घेत असेल तर अशाला बोलायचं नाही, पालथ्या घागरीवर पाणी टाकायचं नाही, तिथे वेळ वाया घालवायचा नाही. त्यापेक्षा आपलं आपलं झाडाखाली बसा आणि मस्त निवांत स्मरण करा आपल्या देवाचं. तेच पुण्य आपल्याला भविष्यामध्ये सोबत येणार आहे. म्हणून अशा लोकांच्या नादी लागायचं नाही, निवांत झाडाखाली जायचं आणि स्मरण करायचं, विजन करायचं. जसं ही दररोजची पोथी मी टाकत असतो, निवांत झाडाखाली विजनाला ज्यावेळेस बसतो मी, त्यावेळेसच पोथीची रेकॉर्डिंग होत असते आणि त्यावेळेसच मी चॅनलवरती रेकॉर्डिंग टाकत असतो. तर असं महात्म्य आहे झाडाचं. इथे लिंबाचं झाड आहे मोठं आणि त्या झाडाखाली बसलेलो आहे निवांत मी. म्हणून स्वामींनीही सांगितलेलं आहे, झाडाखालीच निवांतपणा भेटतो. स्वामींचं वचन आहे सूत्रपाठामध्ये, झाडा तळी विजन कीजे. बरोबर की नाही? झाड सांगितलं देवाने. जिवंतपणा जिथे आहे तिथे आपण बसलो पाहिजे, तशा निसर्गाच्या सानिध्यात राहिलो पाहिजे. नाहीतर मेलेल्या घरात थांबून काय फायदा? आता तुम्हाला असं वाटेल मेलेलं घर कसं काय, सिमेंटचे जंगल म्हणजे काय आहे ते, तिथं काही निसर्ग नाही, काही नाही, काही नाही. तर असे मृतवत जीवन जगण्यापेक्षा भगवंताने जे आपल्याला साधन सांगितलेलं आहे विजनाचं, विजन केल्यामुळे ईश्वर स्मरण होते चांगलं. आणि म्हणून झाडातळी विजन करायला देवाने सांगितलं. झाडाखाली आपण बसून शांततेने 5 गाठ्या केल्या तर मी सांगेन तुम्हाला एखादा पंचावतार उपहार केल्याची योग्यता तुम्हाला लागेल. शांत चित्ताने झाडाखाली जाणे, थोडासा प्राणायाम करणे, कपालभाती करायची, विशेषतः शरीरातील ऑक्सिजनचं प्रमाण वाढवायचं. जे काही कार्बन डायऑक्साईड असेल साचलेला तो बाहेर फेकायचा. कपालभातीमध्ये आपण श्वास बाहेर फेकतो, ऑक्सिजन मध्ये आपोआप येतो. मग तर कार्बन डायऑक्साईड बाहेर फेकला, ऑक्सिजनचं प्रमाण म्हणजे प्राणवायूचं प्रमाण ज्यावेळेस आपल्या शरीरामध्ये वाढते त्यावेळेस मन प्रसन्न होते. आणि असं मन प्रसन्न झाल्यानंतर तुमचं एकतर स्मरणामध्ये पण मन लागेल, देवाधर्मात मन लागेल,
आणि त्यानंतर दिवस तुमचा एकदम असा प्रसन्नतेने जाईल. जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना पण अभ्यासामध्ये मन लागेल, त्या विद्यार्थ्यांना जे काही अभ्यास केला ते लक्षात राहील, असा जिवंतपणा स्वामींनी सांगितलेला आहे. अहो, ज्या झाडातळी विजन केल्यानंतर देव म्हणतात ईश्वर प्राप्ती तुम्हाला होईल, तर तुम्ही सांगा, जर आपण देवाचं स्मरण या झाडाखाली बसून केलं आणि आपल्या घरातील जे काही मुलं आहेत, शाळेत जाणारे जे विद्यार्थी आहेत, त्यांनी जर झाडाखाली बसून जर अभ्यासही केला, देवाचंही नाव घेतलं, तर किती म्हणजे सोने पे सुहागा जसं बोलतात किंवा दुग्ध शर्करा जसा योग बोलतात तसा योग होईल असं मला तरी वाटते. आणि म्हणून भगवंताच्या वचनाचं पालन आपल्याला योग्यताकारकच ठरणार आहे. प्रापंचिक गोष्टीमध्ये अभ्यास असेल आपला, मग ब्रह्मविद्येचा अभ्यास असो, शालेय अभ्यास असो, भौतिक जगतातला कोणताही अभ्यास असो, आध्यात्मिक जगतातला कोणताही अभ्यास असो, त्यामध्ये पण आपली वृद्धी होईल, ईश्वरीय ध्यानामध्ये पण वृद्धी होईल. तर असं फायदाच फायदा आहे देवाच्या वचनाचं आपण पालन केलं तर. म्हणून स्वामींनी सांगितलं झाडातळी विजन कीजिए, म्हणून आपण झाडाखालीच विजन केलं पाहिजे. आणि म्हणून मी दररोज आपली पोथीची रेकॉर्डिंग जी आहे चॅनलची ती झाडाखाली बसून करत असतो, आणि जेणेकरून चांगले अर्थ मी तुम्हाला सांगू शकतो आणि तुम्हाला ते अर्थही चांगले लक्षात राहतात. कधी राहतात लक्षात? तुम्ही जर कामधंदे सोडून जर पोथी ऐकायला बसलात तर. आणि जर तुम्ही काम करत करत पोथी ऐकली तर ते लक्षात राहणार नाही. म्हणून ही जी पोथी आहे, हा जो ज्ञानप्रबोध ग्रंथ आहे, हा ग्रंथ तुम्ही सर्वांनी 2 दंडवत घालून आणि सर्व कामधंदे झाल्यावरच 2 दंडवत घालून पोथी ऐकायला बसणे निवांत वेळेमध्ये. आणि एकदा पोथी चालू केली की शेवटपर्यंत ऐकायची, मध्ये बंद नाही करायचं. आणि जर समजली नाही तर पुन्हा ऐका पोथी, म्हणजे पूर्ण पोथीचे सिद्धांत लक्षात येतील तुमच्या. तर आजच्या ज्ञानसत्रातील प्रश्न आहे, मी तुम्हाला प्रश्न विचारला पोथी चालू असतानाच, जर दुधाच्या समुद्रामध्ये जर 50 ml ताक टाकलं तर ते सर्व समुद्र जो आहे, जो दुधाचा समुद्र आहे, तो दह्यामध्ये रूपांतरित होईल का? हा आजच्या ज्ञानसत्रातील प्रश्न आहे. आता पाहूयात कालच्या ज्ञानसत्रातील प्रश्न, त्याचं उत्तर आणि कोणी कोणी त्या प्रश्नाचं उत्तर दिलं त्या सर्व वासनिक मंडळींची नावं. कालच्या ज्ञानसत्रामध्ये मी प्रश्न विचारला होता, व्यक्त अव्यक्त ईश्वरामध्ये फरक काय, आणि तो फरक समजून सांगण्यासाठी कशाचं उदाहरण दिलं. व्यक्त अव्यक्त परमेश्वरामध्ये, ईश्वर अवतारामध्ये फरक असा आहे, व्यक्तमंत ईश्वर हे भोजन ग्रहण करतात, सेवा ग्रहण करतात. बरेच उदाहरणं दिले मी, जसं मुक्ताबाईचे कंदमुळे स्वीकारले, भांडारेकार नांदेड इथे असताना भिक्षा भोजन द्यायचे स्वामींना, तेही स्वीकार केलं, हे उदाहरणं दिलीत. आणि स्वरूप कसं आहे, व्यक्तमंत स्वरूप आणि अव्यक्तमंत स्वरूप यातील काय फरक आहे ते सांगण्यासाठी मी धरणाचं उदाहरण दिलं. धरणामध्ये ज्यावेळेस आपण मडकं सोडतो, माठ सोडतो पाण्यामध्ये, तर त्या धरणाच्या बाहेरील पाणी आणि त्या माठामधलं पाणी दोन्हीही एकच असते. त्याप्रमाणे व्यक्तमंत ईश्वराचं स्वरूप मायापुरामध्ये आहे आणि अव्यक्तमंत स्वरूपाचं आणि अव्यक्तमंत परमेश्वराचं स्वरूप हे पूर्ण ब्रह्मांडामध्ये, अनंत ब्रह्मांडामध्ये व्यापक आहे. असं दोन्हीचा फरक सांगितला. बरोबर उत्तर देणाऱ्या वासनिक मंडळींची नावे पुढील प्रमाणे: माधुरीताई भोपळे, सह्याद्रीताई खानसुळे, निशाताई दवंडे, सुमित्राताई भांबरे, तारामावशी पटाईत. या सर्व वासनिक मंडळींनी बरोबर उत्तर दिलेली आहेत. तुम्हा सर्वांचं खूप खूप अभिनंदन. तुम्ही ध्यान देऊन पोथी ऐकलीत आणि अगदी व्यवस्थित उत्तर दिलेली आहेत. आजच्या ज्ञान सत्रामध्ये जो मी प्रश्न विचारला त्याही प्रश्नाचं उत्तर तुम्ही सर्वजण नक्कीच देणार अशी अपेक्षा आहे. तर लवकरात लवकर कमेंट बॉक्समध्ये त्या प्रश्नाचं उत्तर कमेंट करा. नेहमीच्याच प्रमाणे आजचाही व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल तर लगेचच्या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या वासनिक मंडळीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे त्यांनाही या ज्ञानाचा लाभ होईल. तर मग भेटूया उद्याच्या ज्ञान सत्रामध्ये अन्यथा ज्ञानाविषयी कवी काय सांगतात आपल्याला ते जाणून घेण्यासाठी. तोपर्यंत दंडवत प्रणाम. जय श्री कृष्ण. दंडवत हो.